नमस्कार, मी अक्षय. एडीएन बातमीपत्रात पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांगांचं सर्वेक्षण करणार जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचं दिव्यांग दिनानिमित्त प्रतिपादन. तर संविधान बचाओ ईव्हीएम हटाओ दोन्हीही अजेंडे आंबेडकरवादी आंदोलनाने निर्माण केले असल्याचं ऑल इंडिया पॅन्थर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांचं प्रतिपादन. आता बघूया सविस्तर बातम्या. आज दिनांक 3 डिसेंबर 2024 रोजी जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांनी कैलासवासी भानुदासराव चव्हाण स्मृती सभागृह येथे कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी व प्रमुख पाहुणे म्हणून विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद तसेच डॉक्टर सुनील भोकरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, याबरोबरच प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग दीपक खरात, उपायुक्त जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांची प्रमुख उपस्थिती होती. सदर कार्यक्रमामध्ये जिल्हाधिकारी यांनी सर्व उपस्थित दिव्यांग बंधू भगिनी तसेच विद्यार्थी यांना जागतिक दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या समवेत मार्गदर्शनापर संभाषण केलं. सदर कार्यक्रमात समाज कल्याण विभागामार्फत दिव्यांग व्यक्तीसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती देऊन सदर 2024 व 25 या सणामध्ये निवड झालेल्या लाभार्थींना घरकुल, निर्वाह भत्ता, स्कूटर इत्यादी लाभ देऊन प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. सदर कार्यक्रमात साहेबराव चव्हाण, जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद व्ही ममिलवाड, सहाय्यक लेखाधिकारी राजश्री चव्हाण, कार्यालय अधीक्षक विजेंद्र डकले, विस्तार अधिकारी व समाज कल्याण निरीक्षक अतुल पिंपरकर, करुणा सोनकांबळे व प्रशांत पाटील, बबन आरसूळ, कैलाश मोरे, ज्ञानेश्वर कवडे, गरड व कल्पना ढाकणे इत्यादी कर्मचारी उपस्थित होते. नाराज होऊन आत्महत्या करतो, तुम्ही मला थांबूनच ते साधू पुरुष म्हणले आता ह्याला आत्महत्या करू नको म्हणून सांगितलं तर हे काही ऐकणार नाही. ह्याला आता वेगळ्या पद्धतीने सांगू म्हणला, तू किती श्रीमंत आहे. मग ते साधू म्हणले ठीक आहे, तुला आत्महत्या करायचं ना, असंही तसंही तू मरायचं ठरवलंय, आता मेला काय अर्ध्या घंट्याने मेला काय फरक पडणार आहे. वाटलं तर मी तुला मदत करतो ढकलायला अर्ध्या तासानं, पण माझं एक काम कर, तुम्हाला काय काम आहे, हे समोर दवाखाना दिसते का, हो म्हणजे दिसते, तिथं म्हणे एक पेशंट ऍडमिट आहे, त्याला किडनी द्यायची, तेवढी किडनी दे, असंही तसंही तू चाललाय, बिचारा त्याचे प्राण वाचतील, आणि तू जर किडनी दिला तर तुला 5 लाख रुपये मिळतील. तुम्ही पटकन दोरी बिरी सोडली, दगड फेकून दिला, चला म्हणे तुम्हाला मग मी दुसरी किडनी दिली तर आणखी 5 लाख मिळतील, मग माझा डोळा दिला तर त्याचे 2 लाख मिळतील, मी माझं हृदय दिलं त्याचे 50 लाख मिळतील. असं करत करत त्या दवाखान्यापर्यंत जाईपर्यंत त्याच्या दिलेल्या अवयवाचा हिशोब त्याला होत नव्हता, एवढे पैसे मिळत होते. तिथं दारात गेल्यावर तो थांबला नाही, मला मी जातनीमध्ये मला काय झालं, म्हणजे एवढ्या लाख किमतीचं शरीर मला निसर्गानं दिलेलं आहे आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करून मी म्हणत होतो की मला काहीच दिलेलं नाही आणि मला मी आता आत्महत्या करत नाही, साधूच्या पाया पडला आणि धुंपळून गेलो. हे आपल्या दिव्यांगाच्याच बाबतीत नाही, धडधाकट माणसाच्या बाबतीमध्ये पण असंच होतं. जे मिळालंय त्याच्याकडे आपण लक्ष देत नाही, मग आपण दोष देतो, मग कमकुवत होतो, मग आपली ऊर्जा कमी होती, आपल्या मनामध्ये नकारात्मकता यायला लागते, मग आपल्याला जीवन नकोसं वाटायला लागतं, त्याच्यातून नको त्या गोष्टी होत जातात, आजार वाढत जातो, विकलांग वाढत जातं. पण मला आनंद आहे की आपल्या क्षेत्रामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये जिथे जिथे माझी भेट होते तिथे मी बोलतो ते खूप सक्षम दिसतात. मनानं सक्षम असलं पाहिजे. एखादा अवयव कमी असला ना काही फरक पडत नाही, पण तुम्ही अवयवानं धडधाकट आहेत आणि तुमचं मनच जर सक्षम नसेल तर काही उपयोग नाही. आणि त्यामुळे मन सक्षम करायचा हा दिवस आहे, मनाची ऊर्जा वाढवण्याचा हा दिवस आहे, मनाची ताकद वाढवण्याचा हा दिवस आहे. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून निश्चितपणे ही ऊर्जा तुम्हाला मिळेल अशी मी आशा व्यक्त करतो. आपल्या जिल्हाभरामध्ये मी आता मॅडमला विचारत होतो की जिल्हाभरामध्ये किती दिव्यांग लोकांची नोंद झालेली आहे. अकोला जिल्ह्याने सर्वे केलाय, आणखी 1-2 जिल्ह्यांनी सर्वे केलाय, कारण बरेच लोकांचा आणखी नोंद झालेली नाही आणि ते लोक स्वतःहून प्रशासकीय कार्यालयाकडे येत नाही. मला वाटतं शिवसाहेब आपण कुठून तरी पैसा उपलब्ध करून जर आपण सर्वे केला जिल्हाभरामध्ये
पूर्ण घरोघर जाऊन आपण सर्वे करू. कुठून तुम्ही CS मधून द्या, 5% मधून द्या, किंवा आम्ही डेप्युटेशनतून काढू पैसा, सर्वेक्षणासाठी जो काही पैसा लागतो तो काढू. प्रत्येक घरी जाऊन आपण सर्वे करू आणि एक दिव्यांग व्यक्तीची नोंद आपल्याकडे आपण घेऊ आणि त्यांना काय काय लाभ देता येते. आम्ही काय आमच्या घरचं देत नाही, आम्ही दिव्यांगासाठी काम करतो. आम्ही फार मोठ्याने सांगतो, आम्ही 5% वाटलं, 3% वाटलं, घेऊ केलं, आम्ही घरचं देत नाहीये, आम्ही शासनाच्याच तिजोरीतलं देतो. पण आमची अशा दोघांची अशी इच्छा आहे की सरकारनं दिव्यांगासाठी जे केलंय ते 100% त्यांच्यापर्यंत विनासायास गेलं पाहिजे. त्याच्यासाठी त्यांना चक्रा मारणे, कोणाची हांजी करणे, कशाला कोणाची हांजी करायचे, कशाला कोणाकडे तुमच्यासाठी दिलेलं आहे ते तुमच्यापर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचलं पाहिजे. यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. त्यासाठी तुम्ही मदत करा. जे मान्यवर व्यक्ती काम करतायत त्यांनी पण बराच वेळेस काय धाकटदपाशा होतो, वाद होतात, भांडणं होतात, आंदोलन होतात. त्याच्यापेक्षा चर्चा करून काय आपल्याला करता येईल, त्यासाठी सोर्स कुठून उपलब्ध करता येईल, कुठल्या भागामध्ये दिव्यांग जास्त आहेत, कुठल्या योजना कुठल्या दिव्यांगासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीने देता येईल, याची साधक बाधक चर्चा जर कुठल्या निमित्तानं झाली तर निश्चितपणे आपल्याला जिल्ह्यामध्ये चांगलं काम करता येईल. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक चांगलं नियोजन दिव्यांगाच्या कल्याणासाठी आपल्याला करता येईल. आपण सगळे मिळून, तुम्ही करा म्हणत नाही किंवा आम्ही हे करतो असं म्हणत नाही, एकमेकास सहाय्य करू. अवघे धरू सुपंत या पंक्तीप्रमाणे मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा. परत एकदा दिव्यांग दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आयोजनासाठी आयोजकांचे मनापासून अभिनंदन करतो. जे विद्यार्थी इथं आलेले त्यांच्या यशस्वीसाठी मी प्रार्थना करतो. आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. जय हिंद. देणारच आहे. सोबत आपल्याकडे यासोबत दीनदयाळ उपाध्याय दिव्यांग पुनर्वसन योजना आहे, आपल्याकडे शिष्यवृत्ती योजना आहे, आपल्याकडे रिझर्वेशन आहे उच्च शिक्षणामध्ये, यासोबत आपला रोजगारमध्ये रिझर्वेशन आहे. म्हणजे बऱ्यापैकी आपलं डिपार्टमेंट त्या डायरेक्शन मध्ये, आपली सरकार त्या डायरेक्शन मध्ये काम करत आहे. महत्वपूर्ण आहे आपल्या समाजामध्ये या सगळे विषयांसंदर्भात स्वीकार्यता आणि एक सामाजिक समावेशक ऍटिट्यूड आपल्याकडे ते अजून त्या डायरेक्शन मध्ये काम चालू आहे. पण मी ते खऱ्या अर्थामध्ये आज रोजी म्हणू शकत नाही की पूर्ण ऍक्सेप्टेबिलिटी जे आपण इन्क्लुसिव्हनेस म्हणतो ते झालेली आहे. त्यासाठी आपले सगळे लोकांना मिळून त्यामध्ये काम करण्याची गरज आहे. आपल्याकडे बऱ्यापैकी NGO या ठिकाणी काम करत आहे. MGSS आहे, प्रहार संघटन आहे, इतर सगळे संघटन आहे, ते या दिशेमध्ये काम करत आहे आणि लोकांची मानसिकता बदलण्यासाठी ते प्रयत्न करत आहे. आणि हे आपल्यासाठी खूप गर्वाची बाब आहे की आपल्याला या डायरेक्शन मध्ये काम करण्यासाठी आपल्याला लीडरशिप भेटलेली आहे. आजचा दिवस माझ्यासाठी, माझे सगळी यंत्रणासाठी आणि तुमच्यासाठी एक महत्वपूर्ण म्हणजे रिअसेसमेंट आहे की आपल्याला जितकी बी योजना आहे ते दिव्यांगांच्या दृष्टिकोनातून कशा रीतीने बघायला पाहिजे ते आम्ही स्वतः बघतो की यांना या योजनाचा लाभ कसा भेटू शकतो. आपण स्पेसिफिक योजना दिव्यांगांसाठी राबवत आहे, पण जे सगळ्यांसाठी योजना आहे त्यामध्ये दिव्यांगांचा प्रतिनिधी कसा वाढवू शकतो त्यासाठी पण मला आणि माझ्या डिपार्टमेंटला प्रयत्न करण्याची गरज आहे. आणि यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. आणि सगळ्यांना आजच्या ह्या जागतिक दिव्यांग दिवस आहे त्याची खूप खूप शुभेच्छा देतोय. आणि अशा रीतीने आपला जे आजचा सांस्कृतिक कार्यक्रम आहे म्हणजे चांगल्या रीतीने यशस्वी होणार आहे. त्यामध्ये सगळ्यांची मेहनतचा मी परत त्यांना धन्यवाद व्यक्त करतो. माझे 2 शब्द थांबतो. जय हिंद. धन्यवाद सर. धम्मय्या भारत मिशन अंतर्गत संघगिरी महाविहार मयूर मृगदायवन आडगाव जावळे या ठिकाणी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाप्रयाण दिनानिमित्त दिनांक 6 आणि 7 डिसेंबर रोजी कॅन्डल धम्म रॅली, महापरित्रायन पाठ, निग्रोध बोधिवृक्षाची पूजा, अखंड दीप प्रज्वलन, धम्मदेसना व महासंघदान आदी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. सर्व श्रद्धावान उपासक उपासिका, बालक आणि बालिकांनो, मी भिक्खू ज्ञानरक्षित थेरो आपल्या सर्वांना नम्र आवाहन करतो की आपले बाबा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 6 डिसेंबरच्या अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मी 2 दिवसीय कार्यक्रम औरंगाबाद शहरामध्ये आयोजित केलेला आहे. संध्याकाळी ठीक 6 वाजता मिलिंद कॉलेजच्या प्रांगणामध्ये जो बोधिवृक्ष बाबासाहेबांनी लावलेला आहे त्या बोधिवृक्षाच्या समोर 108 मेणबत्त्यांनी बोधिवृक्षाची पूजा करून कॅन्डल रॅली शहरामध्ये निघेल. ती कॅन्डल रॅली मिल कॉर्नर, गुलमंडी, सिटी चौक,
भडकल गेटला त्या रॅलीचा पदयात्रेचा समारोप होईल, परंतु तिथून सगळे लोक सिटी बसमध्ये आपल्या आपल्या फोरेनमध्ये टू व्हीलरमध्ये तिथून आपण बाबासाहेबाचं जे अंतिम स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे भिक्खू ट्रेनिंग सेंटर आणि संशोधन केंद्र संगगिरी महाविहार निर्माण करत आहोत आडगाव जावळेला, जिथं आपल्या दानातून आपण 7.5 एकर जमीन विकत घेतलेली आहे, तिथं ह्या सगळ्या लोकांनी आपण सिटी बसची व्यवस्था केलेली आहे, तिथून आपण घेऊन जाणार आहेत। रात्रभर तिथं परित्राण पाठ आहे। पूज्य ज्ञानज्योतीजी महाथेरो ताडोबाच्या अभयारण्यातून बंदेजी रात्रभर परित्राण पाठ घेणार आहेत, त्यांचं प्रवचन पण होणार आहे। सर्व उपासक उपासिकांनी या महापरित्राण पाठसाठी त्या सभेमध्ये सहभागी व्हायचं आहे। रात्रभर परित्राण पाठ संगगिरी महाविहारावर होईल आणि नंतर सकाळी सगळ्यांना फ्रेश होऊन नाश्ता भोजन दिल्या जाईल। सगळ्यांची तशी राहण्याची व्यवस्था केलेली आहे, गरम पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि त्यानंतर 12 वाजता 7 तारखेला 7 डिसेंबरला स्टेजचा कार्यक्रम सुरू होईल। दिवसभर भिक्षूंचे प्रवचन होतील। पूज्य धम्मसेवकजी महाथेरो, खेमधम्मजी महाथेरो, ज्ञानज्योतीजी महाथेरो, बोधीपालोजी महाथेरो, विशुद्धानंद बोधीजी महाथेरो, विनरक्षिताजी, गुणानंदजी, जी हे सगळे भिक्षू संघ, औरंगाबादचा सगळा भिक्खू संघ, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बोलवलेला सगळा भिक्खू संघ तिथं आमंत्रित केलेला आहे। सगळ्या भिक्खूंचे उपदेश ऐकण्यासाठी आपण यायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला तिथं शाळा, कॉलेज, चॅरिटी हॉस्पिटल बौद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी निर्माण करायचं आहे चिवरा शिकणाऱ्या मुलामुलींचं। त्यामुळं तिथं शासन आणि प्रशासनातले काही अधिकारीसुद्धा धार्मिक कार्यक्रमामध्ये आमंत्रित केलेले आहेत। तर औरंगाबाद जिल्ह्याचे खासदार भुमरे साहेब आहेत, त्यांनासुद्धा त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलेलं आहे। त्याचबरोबर आपलं आडगाव जावळे हे जालना मतदारसंघामध्ये येतं, त्यामुळं जालना मतदारसंघाचे प्रतिनिधी आपले कल्याण काळेसाहेब खासदार आहेत, त्यामुळे त्यांनाही आमंत्रित केलेलं आहे आणि हे दोनही प्रमुख पाहुणे आहेत। त्याचबरोबर एरेकर साहेब PWD खात्याचे आपले अनिल कुमार साबळे साहेब आहेत शिक्षण क्षेत्रातले, त्याचबरोबर RTO क्षेत्रातले बस्ते साहेब आहेत, आदमाने साहेब आहेत, सातदिवे साहेब आहेत, स्मार्ट सिटीमधले आपले जोगदन साहेब आहेत आणि विशेष प्रशासनातले जे कलेक्टर साहेब आहेत स्वामी साहेब आणि स्मार्ट सिटीचे श्रीकांत साहेब यांनासुद्धा आमंत्रित केलेलं आहे। मुख्य हेतू हाच आहे की तिथं सगळं आपल्याला कायद्याला धरून ज्या शाळा कॉलेज पुढं भविष्यात करायचं आहे बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार, त्याचं शासन प्रशासनासोबत आपल्याला सगळे डॉक्युमेंटरी काम आहेत। त्यामुळं सगळ्या शासन प्रशासनाला आपण सन्मानानं बौद्ध धम्माचं आचरण आणि बौद्ध धम्माचं प्रशिक्षण हे किती देशाला हितकारक आहे हे त्यांना दाखवून त्यांच्याकडून बौद्ध शासनासाठी बौद्ध धम्माच्या प्रचार प्रसारासाठी शासकीय लेवलवर त्यांना काय डॉक्युमेंटरी मदत करता येईल त्या पद्धतीने त्यांना आपण आमंत्रित केले आहे। तर सर्व उपासक उपासिकांनी यायचं आहे आणि आपलं पुण्यकर्म क्षेत्र बाबासाहेबाला अर्पित करायचं आहे आणि कृतीत्मक खऱ्या अर्थानं श्रद्धांजली अर्पण करायचं आहे। मी भिक्खू ज्ञानरक्षित थेरो आपल्या सर्वांना आवाहन करत आहे की बाबासाहेब नानकचंद्र तुला म्हटले होते की माझे हे लोक माझा शब्द भारत बौद्धमय होण्याचा शब्द खाली पडू देणार नाहीत, ते त्यांचं तन मन धन आणि सर्वस्व अर्पण करतील। म्हणून आपण 1-1 रुपया दानातून 7.5 एकर जमीन विकत घेतलेली आहे। पुढे सुद्धा सगळे काम आपण आपल्या दानात स्वरूपातच करणार आहेत, म्हणून सगळ्यांनी तिथे यायचं आहे आणि तन मन धनात सहकार्य करायचं आहे। सर्वांचं मंगल हो, कल्याण। दिनेश उर्फ बबलू परमानंद मोरे राहणार चेतनानगर हर्सूल याच्या हत्येने छत्रपती संभाजीनगर हादरला असून त्याच्या हत्येप्रकरणी मारेकऱ्यांविरुद्ध बेगमपुरा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। जुन्या वादातून हत्या झाल्याची माहिती समोर येत आहे। दिनेश उर्फ बबलू परमानंद मोरे राहणार चेतनानगर हर्सूल त्याच्या हत्येने छत्रपती संभाजीनगर हादरला आहे। त्याच्या हत्येप्रकरणी कुख्यात गुंड गणेश सोनवणेसह त्याच्या 4 साथीदारांविरुद्ध बेगमपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। मारेकऱ्यांचा शोध घेतला जातोय। या प्रकरणात दिनेशचा मित्र मिलिंद सुभाष दाभाडे वय 32 वर्ष राहणार रमाईनगर हर्सूल छत्रपती संभाजीनगर याने सोमवारी म्हणजेच 2 डिसेंबर रोजी रात्री 11:30ला तक्रार दिली। 5ही मारेकरी दिवसभर दिनेशला शोधत होते। गल्लीतून दिनेशला रात्री कॉल आला की तू गल्लीत येऊ नको, तुला मारणार आहेत। त्यामुळे दिनेश सतर्क झाला होता। अखेर त्यांनी कॉम्प्रोमाइजच्या नावाखाली त्याला हर्सूल जेल समोरील मैदानावरती बोलवून घेतलं आणि त्याचा गेम केला। बेगमपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्यांमध्ये गणेश सोनवणे, अनिकेत गायकवाड आणि त्याच्या 3 साथीदारांचा समावेश आहे। मिलिंद यांचा मित्र असलेला दिनेश आईवडिलांसोबत राहत होता। रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता। तो सामाजिक कार्यकर्ता म्हणून वावरत होता। प्लॉटिंगचा व्यवसायही करत होता। सोमवारी सकाळी 11 पासून मिलिंद आणि दिनेश दिवसभर बोलत होते। दिनेशाला दिवसभर गणेश सोनवणे व अनिकेत गायकवाड यांचं तू कुठे आहे, तुला भेटायचं आहे असं फोन करून येत होते।
तसेच गल्लीतील नितीन व रत्नाबाई हे फोन करून दिनेशला सांगत होते की तू गल्लीत येऊ नको, तुला मारल्यानंतर दुपारी 4च्या सुमारास दिनेशला कोणाचा तरी फोन आलाय. त्यानं सांगितलं की हर्सुल जेल समोरील ग्राउंडवरती आहे, आपण कॉम्प्रोमाइज करून घेऊ. त्यानुसार दिनेशसोबत मिलिंद व सुमित प्रकाश चव्हाण व प्रमोद लालचंद थुने असे सर्वजण हर्सुल जेलच्या समोरील रोडवरती गेले. तिथे मोटारसायकली उभ्या करून दिनेश, सुमित प्रकाश चव्हाण वय 35 राहणार मिसरवाडी आणि प्रमोद थुने असे खाली ग्राउंडवरती उतरले. त्यावेळी तेथे असलेले गणेश सोनवणे, अनिकेत गायकवाड व त्याच्यासोबत 2 ते 3 अनोळखी व्यक्ती हातात लाकडी दांडे, क्रिकेट बॅट व रॉड घेऊन उभे होते. त्यानंतर गणेश सोनवणे, अनिकेत गायकवाड या दोघांनीही दिनेश याच्या गळ्यात हात घालून त्याला बाजूला घेऊन गेले व अचानक प्रथम दोघांनी त्याच्या हातात असलेल्या लोखंडी रॉडने व त्यानंतर दोघांनीही चाकू काढून त्या चाकूने भोसकायला सुरुवात केली. दिनेशच्या छातीवर, पोटावर, पाठीवर, डाव्या कानावर, डोक्यावर, कमरेवर, मांडीवर असे सपासप चाकूने वार केले. अनोळखी 2-3 व्यक्तींनी सुद्धा लाकडी दांड्याने दिनेशला मारहाण केली. त्यावेळी सुमित चव्हाण व प्रमोद थुने अशा दोघांनी त्याला सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र अनिकेत गायकवाड याने सुमित चव्हाण यांच्यावरती चाकूने वार करून त्यालाही जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला. सुमित चव्हाण पळाल्यामुळे त्याच्या पाठीवर चाकूचा वार लागून तो जखमी झाला. दिनेश गंभीर जखमी होऊन कोसळल्यानंतर मारेकरी 2 मोटारसायकलीवरती बसून पळून गेले. त्यानंतर दिनेशाला मिलिंद, सुमित व प्रमोद यांनी एक रिक्षा चालकाला थांबवून रिक्षात टाकून उपचारासाठी घाटी रुग्णालयात नेलं. तिथे डॉक्टरांनी तपासून त्याला सायंकाळी 5 वाजता मृत घोषित केला. अधिक तपास पोलीस निरीक्षक मंगेश जगताप करत आहेत. विद्यापीठाचा केंद्रीय युवा महोत्सव कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली 25 ते 28 डिसेंबर दरम्यान विद्यापीठ परिसरात होणार आहे, अशी माहिती विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉक्टर कैलास अंभुरे यांनी पत्रकारांना दिली आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, प्रतिभावान विद्यार्थी कलावंतांना राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन मिळावं, सोबतच निवडक युवा कलाकारांना सांस्कृतिक कला स्पर्धेसाठी तयार करावं, यासाठी हा महोत्सव घेतला जातो. संगीत, नृत्य, नाट्य, ललितकला, वाङ्मय, महाराष्ट्राची लोककला अशा 6 विभागात ही स्पर्धा होणार आहे. 36 कला प्रकारांचे 6 रंगमंचावरून सादरीकरण होणार आहे. यासाठी पदवी व पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांचं वय वर्ष 25 पेक्षा अधिक नसावं. केवळ महाविद्यालयातील प्रवेशित विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभाग होता येईल. यात कोणत्याही प्रकारची चुकीची वा खोटी माहिती आढळल्यास महाविद्यालयावरती महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016 नुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आलाय. महोत्सवाच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीला कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्यासह सदस्य डॉक्टर दासू वैद्य, डॉक्टर सोनाली क्षीरसागर, डॉक्टर किशोर शिरसाट, डॉक्टर वैशाली देशमुख, इंजिनियर RD काळे, उपकुलसचिव डॉक्टर संजय कवडे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर भगवान साखळे व डॉक्टर मुस्तजीब खान यांची उपस्थिती होती. महोत्सवात अधिकाधिक महाविद्यालयांनी आणि विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावं, असं आवाहन कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर व विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉक्टर कैलास अंभुरे यांनी केलंय. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे पगाडणे. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. बॉस
बॉस बिगेस्ट ओला सीजन सेल। खरीदिए ओला एस पूरी रेंज पर मूव ओएस फीचर्स, 8 साल की बैटरी वारंटी, हाइपर चार्जिंग क्रेडिट और चुनिंदा कार्ड पर 25,000 तक की छूट पाएं। टॉल सर्विस के साथ 1 दिन की सर्विस गारंटी या एक अतिरिक्त S1 पाएं। जल्दी करें, सीमित अवधि का ऑफर। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर? देना। बहुत मस्त लगेगा आपको। ये ना सर। ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडियन बातमीपत्र। अपंग जनता दल यांच्या वतीने आज छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका समोर धरणे आंदोलन करण्यात आलं असून दिव्यांगांना 5% निधी तात्काळ वितरित करा अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। तर आमची मागणी हे आहे, आम्हाला उदरनिर्वाह भत्ता भेटतो प्रत्येक वर्षी आणि गेल्या वर्षीचा 2 महिन्याचा बाकी आहे या आयुक्तावर आणि या वर्षाचा कमीत कमी 7 ते 8 महिने झालेले। या आयुक्ताला लाज वाटायला पाहिजे की दिव्यांगाला कशासाठी परेशान करताय तुम्ही। तुम्ही आयुक्त साहेब ते उच्च शिक्षित माणूस आहे, त्याला आमची कल्पना पाहिजे की याला घरपोच सेवा द्यायला पाहिजे आणि ज्याप्रमाणे तुम्ही इलेक्शनसाठी घरपोच सेवा आम्हाला पुरवतात त्याचप्रमाणे प्रत्येक गोष्टीसाठी आम्हाला घरपोच सुविधा तुम्ही दिले पाहिजे। हे मी कशाला बोलतोय की हे काय करतायत माहिती का, प्रत्येक वर्षी रिन्यूअल फॉर्म भरायला सांगतात आणि हा रिन्यूअल फॉर्म साठी कमीत कमी 2 महिने 3 महिने तुम्ही डेट का देता? म्हणजे तुम्हाला टाइम भेटायला पाहिजे म्हणून तुम्ही हे रिन्यूअल डेट साठी तुम्ही 3 महिने लावता, 2 महिने लावता। हा काम 15 दिवसात होऊ शकतो किंवा नाही होऊ शकतो। तुम्ही घरी माणसं पाठवा, तुमचे कर्मचारी पाठवा, 2 कर्मचारी प्रत्येक दिव्यांगाचे, ज्या दिव्यांगाला अजिबात चालता येत नाही 80 ते 100 पर्यंत त्या दिव्यांगाच्या घरी तुम्ही दिव्यांगाच्या घरी तुमचे कर्मचारी पाठवा, त्याचा रिन्यूअल फॉर्म तिथंच ऍडजस्ट करून घ्या आणि हा पण फॉर्म जो ऍडजस्ट होईल तो एप्रिल महिन्यापासून तर मार्च महिन्यापर्यंत त्यांचा वर्ष चालू होतो। तर एप्रिलच्या नंतर मे महिन्यामध्ये यांचा सर्वे झाला पाहिजे आणि मे महिन्यामध्ये सर्वस्वी रिपोर्ट या महानगरपालिकेमध्ये झाली पाहिजे। आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा 2000-3000 निधी आमच्यासाठी काही लई जास्त नाही, परंतु तेवढाच भेटतो तो आम्हाला समाधानकारक आहे आणि यांच्यासारखा पगार नाही आम्हाला। 2 लाख, 1.5 लाख, 2.5 लाख आम्हाला पगार नाही। आम्ही 2-3 हजार मध्ये खुश आहोत आणि हे वेळेवर भेटले पाहिजे। याबाबत मनपा आयुक्ताशी काही चर्चा झाली? कित्येक वेळेस झाला साहेब। या साहेबांनी आंदोलन 2-3 वेळेस घेतला, आक्रोश मोर्चा काढला, त्यांनी काय केलं, लॉलीपॉप दिला, 1 महिन्याचा टाकून दिला, नंतर झालं। आणि ते हे काय बोलतात माहिती का, या दिव्यांग लोकांना आम्हाला काय बोलतात की आमच्याकडे निधी उपलब्ध नाही। अरे निधी उपलब्ध नाही तर हे तुमचं कार्य आहे, तुम्ही का लाचार आहे का निधी वसूल करायला? तुम्हाला जमत नाही का? तुम्ही पोलीस प्रोटेक्शन घेऊन जा आणि निधी वसूल करा, नाहीतर सील मारा त्या दुकानावर, त्या जागेवर सील मारा। तुम्ही आम्हाला का बोलतात की आमच्याकडे निधी नाही? तुमची जबाबदारी आम्हाला सांगायची नाही, तुमची जबाबदारी ही आहे की आम्हाला फक्त निधी वाटप करा। आणि याच्या अगोदरचा जो आयुक्त होता त्या आयुक्ताने आम्हाला 2 टप्प्यात नाही का 1 वर्षाचा निधी दिला होता, 6 महिने आणि 6 महिने। आमची तशीच मागणी आहे, 2 टप्प्यात आम्हाला निधी पाहिजे। बिलकुल 100% मी प्रूफ करून टाकेल साहेब,
आयुक्त साहेब उच्च शिक्षित आहे, मला त्यांच्या विरोधात काही जास्त वागोडा बोलायचा नाही, परंतु त्यांनी मला मजबूर केलं साहेब आणि मी 90% हँडिकॅप आहे। आता मला तिथं जावं म्हणजे 2 चक्कर म्हणजे माझी मानसिक परिस्थिती काय होईल हे मला समजून येईल, तुम्हाला समजून येणार नाही। संविधान बचाव ईव्हीएम हटाव हे दोन्हीही अजेंडे आंबेडकरवादी आंदोलनाने निर्माण केले असून आंबेडकरवादी हाच या देशातून ईव्हीएम उखडून फेकू शकतो असा दावा ऑल इंडिया पॅन्थर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी केलाय। माळशिरस मतदारसंघातील मार्करवाडी गावात पुन्हा ईव्हीएमच्या विरोधात मतदान घेण्याची भूमिका पुढे आली, याचं आम्ही स्वागत करतो। पण या भूमिकेचं नेतृत्व करणाऱ्या उत्तम जानकर जो निवडून आलेले आमदार आहेत, ते राखीव मतदारसंघातून कसे काय निवडून आले, ते खरंच यशस्वी आहेत का, याचं उत्तर जयंत पाटील आणि शरद पवारांनी दिलं पाहिजे। म्हणजे एकीकडे लोकशाहीचा गळा तुम्हीच घोटायचा आणि पुन्हा ईव्हीएम बचावची हाक सुद्धा तुम्हीच द्यायची। उत्तम जानकर राखीव मतदारसंघातून आमदार कसे काय होतात, याचं उत्तर कोण देईल आणि याच्यासाठी कोणती निवडणूक पुन्हा घेतली जाईल? जयंत पाटलांच्या कार्यक्रमामध्ये उत्तम जानकर म्हणतात आम्हा धनगरांना भाजपाने फसवलं, मग ते पुन्हा एससी मध्ये कसे येतात, राखीव मतदारसंघामध्ये कसे येतात? याचं उत्तर त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वाने दिलं पाहिजे। आणि आधी या ठिकाणी जो राखीव मतदारसंघावरती हल्ला केलाय त्याचं उत्तर देऊन हे आंदोलन सुरू केलं पाहिजे। अशा आंदोलनाने ज्यांनीच लोकशाहीचा गळा घोटलाय त्यांच्याच नेतृत्वात जर आंदोलन होत असेल तर हे दुर्दैव आहे। ईव्हीएम हटवण्याची क्षमता या देशातल्या फक्त आंबेडकरवाद्यांमध्ये 300 रुपये रोजानी लोक आणून तुम्ही जाहीर सभा घेऊ शकता, पण आंदोलन करण्याची धमक ना विरोधकामध्ये कोणत्याही पक्षामध्ये नाहीये। ती धमक फक्त आंबेडकरवाद्यांमध्ये, या देशातून ईव्हीएम हद्दपार करण्याची ताकद फक्त आंबेडकरवाद्यांमध्ये। आणि त्याच्यामुळे या विरोधात आम्हीच भूमिका घेणार आहेत आणि आम्हीच याला उद्ध्वस्त करणार आहेत। तुम्ही फक्त आयत्या पीठावरती रेगुट्या वाढण्याचं काम करा, तुमच्याकडे जनाधार नाही, तुम्ही लोकनेते नाहीत, कसलाही तुमचा विरोधकांचा या ठिकाणी जनाधार असण्याचा प्रश्नच येत नाही। आम्ही केलेल्या आंदोलनावर, आम्ही केलेल्या भूमिकेवरती आजवर फक्त तुम्ही आयत्या पीठावर रेगुट्या वाढलेल्या आहेत, मग तो संविधान बचावचा अजेंडा असो की ईव्हीएम हटावचा अजेंडा असो। भीमाई प्रतिष्ठान यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं नूतनीकरण आणि गती देण्यात यावी व 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निवेदन देण्यात आलंय। आज आपण भीमाई प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय तसेच महानगरपालिका विभागीय आयुक्त व कमिशनर ऑफिस येथे डॉक्टर 6 डिसेंबरच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन येत आहे आणि या अनुषंगाने जो भडकल गेट आहे तिथे बाबासाहेबांच्या पुतळ्याचं सुशोभीकरणाचं काम सुरू असल्यामुळे तिथं पुतळा उपलब्ध नाही आणि 6 डिसेंबर हा अत्यंत आपला भावनिक विषय असून आंबेडकरी समुदाय जो आहे तो अभिवादनासाठी येत असतो आणि त्या तिथे तात्पुरता पुतळा उभा करून आणि त्याचं अभिवादनासाठी आंबेडकरी अनुयायांना सुविधा करून देण्यात यावी या प्रकारचे निवेदन आज आपण जिल्हाधिकारी यांना दिलेलं आहे आणि लवकरात लवकर या निवेदनावर कारवाई व्हावी अशी मागणी आपण भीमाई प्रतिष्ठानच्या वतीने केलेली आहे। भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्था संचलित राजा शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालय बजाजनगर या शाळेतील प्रशासनाविरोधात असलेल्या विविध मागण्यांसाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आलं असून त्यांच्या मागण्यांबाबत उपोषणकर्त्यांनी अधिक माहिती दिली आहे। मराठवाडा शिक्षक संघ छत्रपती संभाजीनगर या शिक्षक संघटनेतर्फे भारतीय पुनर्रचना संस्था औरंगाबाद संचलित राजे शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालय बजाजनगर या शाळेतील 4 शिक्षकांचे सहशिक्षकांचे उपोषण शाही चौकशीशिवाय शिक्षकांची बाजू ऐकून न घेता आतापर्यंत त्यांची सेवा समाप्त करण्यात आलेली आहे। तसेच या शाळेमध्ये म्हणून आमची अशी मागणी आहे की या शाळेमध्ये आर्थिक घोटाळे आहेत, या शाळेमध्ये शिक्षकाची कुचंबना होते, शिक्षकाची आर्थिक मानसिक आणि शारीरिक अशा प्रकारचं मानहानी होते, म्हणून यांच्यावर प्रशासक नेमावा अशी आमची प्रमुख मागणी आहे।
त्यासोबतच या शाळेत ज्या संस्थेच्या बाजूने असणाऱ्या शिक्षिका आहेत श्रीमती साळुंके मॅडम यांचे नेमणुकीनंतर यांची शैक्षणिक पात्रता पूर्ण झालेली असताना सुद्धा यांना नेमणूक देऊन या कार्यालयाने यांचा पगार सुरू केलेला आहे। तसेच तथाकथित कादरी सर जे आहेत त्यांनी गेल्या 10 वर्षापासून मुख्याध्यापकाच्या प्राचार्याच्या सहाय्याचा गैरवापर करून स्वतःची पदमान्यता त्यांनी या कार्यालयातून घेतलेली आहे। म्हणून आमची अशी म्हणणे की त्या दोघांना बरखास्त करावे आणि या 4 शिक्षकांनी न्यायालयामध्ये गेल्यानंतर न्यायालयाने त्यांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे की यांचा पगार म्हणजे ज्यावेळेस हे सेवेत लागले तेव्हापासून आज तागायतपर्यंतचा पूर्ण पगार संस्थेने द्यावा, त्याबद्दल इथली कुठलीही या कार्यालयाचं असं म्हणणं आहे की आम्ही यांना आत्तापर्यंत अनेक पत्र लिहिलेले आहेत पण संस्थेने आम्हाला कुठलीही दाद दिलेली नाही। जर शासकीय कार्यालय आम्हाला दाद देत नसेल आणि विशेष म्हणजे आज अपंग दिन आहे आणि यामधले सुरडकर सर जे आहेत ते अपंग आहेत, असं असताना सुद्धा जर संस्था अन्याय करत असेल आणि सरकारवर अन्याय करत असेल तर या शिक्षकांनी जायचं कुठं? ओके शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांगांचं सर्वेक्षण करणार जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचं दिव्यांग दिनानिमित्त प्रतिपादन। तर संविधान बचाओ ईव्हीएम हटाओ दोन्हीही अजेंडे आंबेडकरवादी आंदोलनाने निर्माण केले असल्याचं ऑल इंडिया पॅन्थर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांचं प्रतिपादन। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज।